काय बोलताय बिघडली म्हणे लाखाचा व्यवस्था घे बाहेर उग चल बाहेर उग काय करायचं नाही गुढीत सांगतो मी चल बाहेर ऐक भांडी फिंडी आणायला मानायला पेटव तिकडं भांगारवाल्याला एक घरात येऊ नको तोंड दाखवायला मान तुझ्या गोट्यातून काय करायची करून खा लय बोलती काय चाल चाल दादू पशी काय तुझं आता पोट भरली नाही ती काय झालंय तुम्हाला तुम्हाला कोण बोलतंय तुम्हाला कोण बोललंय म्हणजे लेकरू रात्री गेल्यावर काय वर घालत बसली होती गेला तुम्ही आणायला मग कुणी आणलं मी जाऊन आणलं तुम्ही आणलं का पोराला गेला का तुम्ही आणायला पोराला गेला का तुम्ही कुठनं आणलं तुला कुठनं आणलं कुठनं का ना माझी मी आणलं ना तुम्हाला काय करायचंय मग तुला एकदा एकदा सांगितलेलं कळत नाही का दररोज तमाशा करत जाऊ नको तू कशा तमाशा तुम्हाला काय तुला मी सांगितलं सांगितलं होतं का नाही अजिबात घरात काय करायचं नाही म्हणून कशा पाय काढले तुम्हाला कोण करा म्हणलंय का करा म्हणलंय का म्हणजे आमची आम्ही तिथं करतोय की. अजिबात इथं राहायचं नाही तुम्ही करतो की म्हणजे तुझ्या या किरकिऱ्यानं लेकरं चालली निघून मराठीमध्ये सांगते आवाज बोट बंद माझ्यापाशी दाखवू नको पत्र्यात घाली ना बंद करा आणि सुकानं जगू द्या लेकरं निघा बाळ बाहेर. घेऊन माझी मी राडा रुडा काढते सवय कशाचा नाही. राडा रोडा कुणाचा राडा कुठं रोडा काढते तू माझं करते कुणाच म्हणजे तुझं काय आहे? हाय काय नाही माझं काढते म्हणजे नाही, हाय माझं काय? नाही, जावा तुम्ही इकडे इकडे ऐक, सरका मागं. इकडे हो ढकलू नका बरं का तुम्हाला सांगते ढकलायचं नाही तुम्ही ढकलायचं ए, नाही हात लावायला नाही घरात मी काय तुझ्या राबवते. बाजू गटवलं नाही मला भांडी कुंडी लावू देते मुदाम या काही मस्ती तिकडे आली तुझ्या करू बाजी नका. आहे तेवढी घेऊन जातो गावातल्या अजिबात येण्याचा इथे बाजार येत नाही. सगळा सगळा. ए बाबा ए. सांग तुझ्या भाषेत रं. त्या माणसा संग धिंगाण घालाय कोण रिकामा नाही इकडं तिकडं आले की धुमाकूळ घालते आता बिनकामात सांग तुझ्या भाषेत आला काय या माणसाला वाद घालणं मला होत नाही तुझी तू सांग ए, काढ बाहेर. अजिबात नाही तू रागान गेलता ना रात्री तुमच्या वाईटाकडे तर गेलत गेलता तर जाऊ दे तुमच्या जे वाईटाकडे लेकरं आहे ती तुझ्या ऐकण्यात तू जसं सांगाल तशी ती करते ती काय काय केलं? सांगितलं असेल बाप भांडायला लागला जा निघून गावा पिवत जाणं अर्ध्या तासाने ये पी मी म्हणून तुला काय बोलली होती का हा तेव्हा ती गेला असेल ना तुमच्याच मनात येते तुम्ही काय कसलेली होत त्यामुळे तुमच्या मनात येत हा माझी लेवल तू काढू नको चला बाहेर वा मला होत नाही, माझ्या घरात सगळं यायचं बघायला नाही. मला टायमिंग नाही बघा सगळं. सगळं तुमचं गाबा काढलंय का नाही घेऊन जावा अजिबात नाही आईचं काय काय रात्री मटण आणलं तर फिकून दिले ना कुत्र्याने नेलं कुत्र्याला सुद्धा खाऊ द्यायला पाहिजे होतं असं फेकाय पाहिजे होतं लांब कुत्र्याला नाही खाऊ हा. दिली तुमचं मातीत मेंदू फेकलं काय असतं केलं तर ना कुत्र्याने घरातला खाल्लं असतं. राडा रुडा काढतील घरात मटण आणता तुम्हाला वाटतंय का काहीतरी माझं 800 रुपये पहिलं टाक बोकडाचं मटण 1 किलो आणलं होतं बोकडाचं तिथं जायचं खायचं घरी यायचं नाही तिकडं नरटी गोड करायची घरी आणायचं नाही अजिबात माझ्या सांग तुझ्या आईला तो सांगितल्यावरच सांगितलं होतं कार्यक्रम आहेत बोंबलून सांगते घरातला राडा रुडा काढते नीट नीट सगळं करते तसलं आणू नका बासकाळाचं मुद्दामून केल्यावर तर आणू नका तुमच्या पाया पडून सांगते अगं आता समजा तू रात्री 800 घालवला आज बसा. आणणार अजून 800 आणणार बसा किती दिवस ये. टाकते मला बघायचंय आणि आता तो टाकलं ना मी खाणार तर नाही सोडून ते खायचं पण पिशवी फाडून सगळ्या घरात काटणार तू काय करते मला बघायचंच आहे आता अहो काय तुमचं रोजचं घरातलं भांडण घर बेदी आहे ए का बसतो काय तुमचं रोज भांडण आहे ती लेकराला जाय काय सांगते वरनं रळते काय तुझं काय चालू आहे जाऊन परत घेऊन ये तू इथनं गावापर्यंत चालत जायची आणि त्याला घेऊन यायचं अरे परवा मसाल्याचा बाजार थोबाड घेऊन आणणं झालं नाहीये वसा वसा 10 टाकत होती लेकरा तोंडाकडे नाही लेकरू बी तुझ्यासारखंच आहे लेकरू तुझं ऐकतंय तू सांगाल तसं करतोय तुमची माया करताय ती तू मला कशाला ओढतोय रे बाहेर भांडण करू नका भांडणं करू नका म्हणजे आई काय झालंय तुम्हाला काय तुमचं ध्यान आहे का आता तोंडाला- बघितलं का आता दिसलं का तोंडाला काय झालं आईनं मारलं डोळ्याला का? आतापर्यंत ध्यान कुठे गेलतं काय होय रे दिसलं ना का ह्या डोळ्याला कुठं लेकराला काय झालंय ए, काय नाही थोबाडीच की हा? तू आता तिकडे म्हणताय का त्याला काय झालंय म्हणून कुठं होतं तुमचं ध्यान मन होय, तुम्हाला एवढं लेकराला लागलेलं ही बघा दिसलं दादू का डोळ्याला दादू तुला लागलं त्या दिवशी काय सांगितलं होतं दाव पडलाय म्हणल्यावर खोबरेल तेल लाव म्हणलं नाही पापुंद्रा धरतोय अहो तुम्हाला माहित तर आहे का त्याला दावा पडलेलं किंवा काय झालेलं कशाला लागलाय बोलायला तुझ्या हा? तू तुझ्या लेकाला विचार होती का तू बघायला त्याला लागलं तवा नाही तुम्ही होता थोबाडीच 24 तास गेली होती 24 ना तास आहे तुम्ही भाकरी कालवण मी करताय कुठं काय धुणं ना? भांडी लेकरांचं धुणं पण समजा करताय तुम्ही स्वतः लय डिंगे तुम्ही हाणू नको सगळं सगळं करताय. करत असले ग हा, तुम्ही समजा करताय काय करत नाही असं नाही हा. सगळं करताय अगं तुम्ही तू जगणार लेकरांचे जीव आणि पोत्याला फिरवणार फिरवू नको
तुझ्या आधी पप्पांनी सांगितलं तुम्हाला बाई काळजीचा पोराला काय लागले बरं मी आला दवाखान्यात लगे अगं जाऊ दे तिकडे म्हणलं. डावं पिवळं जाऊ दे होतं. कुठं इकडे जायचं काय तिकडं. केलंस तू? रात्री किती वर रक्ती जावा मागा जावा जाऊ दे तुझ्या ऐकण्यातला मायाच्या किती आहे मला माहित आहे घर लागला जाळायला तरी कळ नाही चिंता देवाच्या कामाला पण आडवं 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 यावं सगळ्याच्या ठेव तुझी कामाला तू बघ जा उघडून पे जा मला सांगू नको भांडणं कोण करत नाही गप तोंड करायला लाव आणि बाहेर तिकडे खुर्चीवर त्या टाकून बायला निवांत इथनं हाकलून बसायला लाव लाव. काय मी भांडणं करत नाही काय तुम्ही जाऊन खुर्चीवर बसा काय करू नका नुसतं निवांत बसा माझी मला करू द्या काय एका काडीला हात लावू नका. माझी मी एकटी करते तुम्ही तिकडे जाऊन तुमचं काळं करा कुठं तर काय माझं काळ करूस तर तुझं होत नाही का माझं सुका नका करू दे की बरं. हे राडा काढलाय पावसा कशाला पाण्याचं मला थोबाडीच घरात की येऊ इथं दे. थांबकी तीनदा सांगितलंय जा पावसा जा म्हणून पाण्याचं मला पावसा घरात- पाण्यात टाकीच काढून तिकडं नाही, भांड्यावर उचली न माती नाही चिकल फेकीन गेला चाला ते इकडं. वड. बांधून ठेव कुठं तर डाबा पिंपाला वड तिकडं डांबाला बांधून ठेव सुकानं जगू दे पट्ट्यानं नाही घर बिचारा. बांधले पट्ट्यानं पेटून बरं 10 मजली बिल्डिंग उभा केली अरे पट्ट्यानं 20 लाख हा? घालवलं तर असं घर भेटत नाही ना असल्या पट्ट्यानं घर घराची सुख आहे बांधलंय. ना अशी ते काय 40 मोठी फूट building घरात बांधली, ना बांधलंय, तू बांधलंय. लागली building तेंबड्याने बांधली उचलायला. तर रान पाणी पण खाऊ द्यायचं नाही. करू नको म्हणून म्हटलं बस building. कर भुकायचं सर का तुम्ही वा इकडे मला घेऊ द्या पुसून शिना दारात उभं उभा राहू नका बघा तुम्हाला सांगते आडवं आडवं चालू नका स्पष्ट सांगते सारखा उगा एका सुनुत्यात नीट करी घे तिकडे जा द्या घे बरं कुठं ढकलून बाहेर काढतो दादू तिकडे नाही जा भांडण करून अजून ठेवू तिला या काय तिकडे करायचं करू द्या. तिकडे झाडाला पुढं घरात जाऊ देऊन हो तू अगं लेक तुझा आज लागलाय काय म्हणून लागली काय डेंगे हाकायला एक नवं, हा. अगोदरच ती काम करायला पाहिजे होतं लेखानं उशीर केला अगोदर काम करायला उशीर केला. पाहिजे ते दाद्या सोड माझ्या पैसे मजा करायची नाही चल घरात ना बाहेर मला पुसू द्या वा, येड्याने करू नका उगा पावसा पाण्याचं तमाशा का दाखवताय जगाला उगा घेऊ दे की मला अरे ती तुझ्या बाण तुला गप्प सांगे, गप्प सांग, बळ बळ बळ. ह्याच्या पुढे हाणणार आणि कामाला मारणार. मुलकाचा ताप पडलाय मला आणि तुम्हाला का जोर येतो या पळाय. तुझ्या कामाला ताप पडू दे नाही तर काय करू पण लाखाचं तुझं बारा आज करणार म्हणजे करणार गवसा ग बसा हे ग बस काय बोलताय अहो, बिघडली म्हणे लाखाचा सर सांगा मला काय होतंय. गवसा ये बाहेर उघड चल बाहेर उघड काय करायचं नाही गुढीत सांगतो मी चल बाहेर ऐक गे. भांडी फिंडी आणायला मानायला पेटव तिकडं भांगारवाल्याला एक घरात येऊ नको तोंड दाखवायला गवसा मान तुझ्या गोट्यातून काय करायची करून खा लय बोलती काय चाल तुझ्यासारखी छप्पन येते ती माझ्यापाशी जाते दररोज नंतर घरात तमाशा करताय ना हा. वर्षात येते त्या म्हणून तर तू मला सांगू नको तसलं आणि त्यामुळे तर अजिबात बोलूच नको हे गवसा मला घरातनं बाहेर काढायची अजून जन्माची येते म्हणून- तू छटछूट पाला तू मी- काय मला घरातनं बाहेर काढायचे 10 मजली बांधली ना बिल्डिंग हा. 20 मजली छाटछूट छाटछूट 10 मजली बांधली 20 मजली बांधली तर पट्ट्याने बांधली तुला काय घेणं देणं पट्ट्याला. तुझ्या ऐपत होती म्हणून तो गोठा बांधला राहत्या गोट्यातच माणसाने राहा मला माणसागतच राहिलं नाही तुला घरात घ्यायचं नाही तू काय करणार आहे मला बघायचं जा. वरडून तमाशा करू नका वरडून वरडून जरा नीट वरडून राहा. वरडून हा. कुणालाच घरात येऊ देत नाही ना तुला ना तुझ्या पोराला जे तुझ्या साईड धरून बोलत त्याला देखील घरात येऊ देत नाही येऊ देत नाही इथल्या घरात तुझं भांडण